ब्रेक इव्हन पॉईंट नक्की असतो काय? आता ब्रेक इव्हन पॉईंट आपण ओळखणार कसा? तर समजा हा तो निफ्टी आहे, निफ्टीची किंमत समजा तुम्ही असं पकडू शकता की सध्या 24,400 रुपये आहे. ठीक आहे, आपल्याला 24,400 ला निफ्टी असताना समजा आपण ऍट द मनीचा एक आहे तो कॉल खरेदी केला 24,400 चा आपण काय केला सीई खरेदी करतो, तर त्याची किंमत आहे तो किंवा याचा प्रीमियम जो आहे तो किती आहे 100 रुपये आहे. समजा आता 100 रुपये असल्यानंतर एक्सपायरी दिवशी याला एक्सपायरी दिवशी जर मार्केट आहे ते परत 24,400 लाच राहिलं तर याचा प्रीमियम आहे तो किती असेल? तुम्ही याचा पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करून उत्तर शोधा की याचं उत्तर काय असेल. परत एकदा पहा, निफ्टी आहे, निफ्टीची किंमत 24,400 रुपये आहे. त्यानंतर 24,400 रुपयाचा सीई आपण जर 100 रुपये प्रमाणे जर खरेदी केला, 100 रुपयाला आपण काय केला प्रीमियम होता तर खरेदी केला आणि एक्सपायरी दिवशी या निफ्टीची किंमत ही 24,400 रुपयेच राहिली, तर हा जो प्रीमियम आहे, हा प्रीमियम जो आहे याची किंमत आहे ती किती रुपये असेल? या ठिकाणी 24,000 याची किंमत आहे ती आपल्याला किती रुपये पाहायला मिळेल? हा जो प्रीमियम होता 100 रुपये, तर याचा प्रीमियम आहे तो इथं किंवा किती रुपये राहील? आता आपण मी याच्यामध्ये तुम्हाला ब्रेक इव्हन पॉईंट सांगतो कसं आपण फाइंड करणार. जर तुम्हाला येत असेल तर ठीक आहे, तुम्हाला जर याचं आन्सर आहे ते मिळालं असेल तर तुम्हाला हा ब्रेक इव्हन पॉईंट आहे तो समजला असं आपण गृहीत धरू किंवा तुम्हाला माहिती आहे असं आपण समजूया. तर याचा प्रीमियम जो आहे तो पूर्णपणे आपल्याला 100 रुपये राहिलेला पाहायला मिळेल. नाही, तुमचंच बरोबर आहे, ह्याचा प्रीमियम आहे तो पूर्णपणे 0 राहील. ठीक आहे, कारण इथं आपण ज्यावेळेस निफ्टी चालू होता 24,400 रुपयाला, त्यावेळेस आपण 24,400 म्हणजे ऍट द मनीचा कॉल खरेदी केला, सीई खरेदी केला, तर त्यावेळेस त्याचा प्रीमियम होता 100 रुपये होता आणि 100 रुपये असल्यामुळे आपण एक्सपायरी दिवशी 24,400 लाच मार्केट आहे ते 3:30 वाजता जर क्लोज झालं, एक्सपायरी दिवशी मार्केट 3:30 म्हणजे क्लोज होतं मार्केट यावेळेस, तर 24,400 ला जर मार्केट आहे ते समजा क्लोज झालं तर त्याचा प्रीमियम आहे तो पूर्णपणे हा 0 झालेला आपल्याला पाहायला मिळेल. काय होईल? तर हा पूर्णपणे 0 होईल प्रीमियम आहे तो. याचं कारण काय? कारण इथं ब्रेक इव्हन पॉईंट आहे तो 24,400 रुपयेच होता, जर प्रीमियम आहे तो त्यापेक्षा आता एक मिनिट, आता याचा ब्रेक इव्हन पॉईंट किती असेल हा महत्वाचा पॉईंट आहे. मी थोडंसं इरेज करतो, यालाच पुढे कंटिन्यू करतो. म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंट याचा किती असू शकतो, मग आपल्याला प्रॉफिट आहे ते कधी झालं असतं ते मी थोडंसं सांगा मला. म्हणजे समजा हा 100 रुपये आहे, याचा 100 रुपये प्रीमियम होता, 24,400, तर याचा हा ब्रेक इव्हन पॉईंट आहे तो याचा किती असू शकतो? तर या ठिकाणी 24,400 चा सीई खरेदी केला ज्यावेळेस मार्केट किंवा निफ्टी चालू होता, इंडेक्स 24,400, त्याचा प्रीमियम 100 रुपये होता, तर याचा ब्रेक इव्हन पॉईंट आहे तो किती असेल? म्हणजे आपल्याला किती रुपयांनी मार्केट वाढल्यानंतर प्रॉफिट आहे ते व्हायला सुरुवात होईल, त्याला आपण काय म्हणतो ब्रेक इव्हन पॉईंट. म्हणजे आपल्याला किती रुपये मार्केट वाढल्यानंतर हे आपला प्रॉफिट व्हायला सुरुवात होईल, याला आपण काय म्हणतो ब्रेक इव्हन पॉईंट. एक्झाम्पल साठी जर आपण या ठिकाणी याचं उत्तर काय असेल, समजा इथं जर आपण 5 केलं, समजा मार्केट जे आहे ते एक्सपायरी दिवशी 24,400 आपण कॉल खरेदी केला, त्यावेळी 100 रुपये त्याचा प्रीमियम होता, जर मार्केट आहे ते पुढे गेलं 24,500 रुपयापर्यंत, तर मात्र आता काय होईल? ठीक आहे, मार्केट आहे ते किती 100 पॉईंटनी वाढला, आपण खरेदी करताना इंडेक्स होता 24,400 ला असताना एक सीई खरेदी केला, त्याचा प्रीमियम होता 100 रुपये, एक्सपायरी दिवशी 24,500 रुपयापर्यंत मार्केट वाढलं, तर मग मात्र आता दुसरा प्रश्न की याच्यामध्ये आपला प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल. या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं किंवा लॉस होऊ शकतो, तुम्ही आन्सर देऊ शकता. तर बघा, याच्यामध्ये प्रॉफिट ही होणार नाही, लॉस ही होणार नाही, याचा प्रीमियम जो आहे तो 100 रुपयेच राहील. किती राहील? 100 रुपये राहील. म्हणजे आपला ब्रेक इव्हन पॉईंट किती आला? या ठिकाणी ब्रेक इव्हन पॉईंट आला 24,500 चा, हा झाला आपला ब्रेक इव्हन पॉईंट. किती? 24,500. कारण काय? कारण इंडेक्सची किंमत किती चालू होती? 24,400. आपण खरेदी कोणता केला ऍट द मनीचा, समजा 24,400, त्याचा प्रीमियम साठी आपण ऑलरेडी 100 रुपये पे केलेले आहेत. हे 100 रुपये आहेत ते आपण ऑलरेडी त्याला पे केलेले आहेत प्रीमियमच्या स्वरूपात. मग आपल्याला 100 रुपये काढण्यासाठी मार्केटला किती पॉईंटने वाढावं लागेल? 100 रुपयांनी वाढावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी 24,000 म्हणजे 100 रुपये जर प्लस केले तर या ठिकाणी किती होईल? 24,500 रुपये होतील. ठीक आहे, या ठिकाणी म्हणून आपला ब्रेक इव्हन पॉईंट जो आहे तो 24,500 असेल. म्हणजेच काय होईल? तर याचा प्रीमियम जरी मार्केट आहे ते क्लोज झालं 24,500 रुपयाला, तरी पण आपल्याला न प्रॉफिट न लॉस मध्ये जेवढा आपण प्रीमियम दिला होता ना तेवढाच आपला प्रीमियम आहे तो राहील, आणि यालाच आपण ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो. कन्सेप्ट लक्षात येते?
ठीक आहे, तर या ठिकाणी आपण याला काय म्हणतो, ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो. आणि जर आता इथून मार्केट आहे तर समजा 600 रुपये झालं असतं, किंवा समजा आपण इथं 700 रुपये मार्केट झालं असतं, किंवा 800 रुपये मार्केट झालं असतं, समजा असं ग्राह्य धरू आपण. या ठिकाणी मार्केट आहे ते 800 रुपये झालं असतं. ओके, एक मिनिट. हा, इथं जर मार्केट आहे ते समजा 800 रुपये झालं असतं. इथं थोडंसं मी डिलीट करतो याला. हा, ठीक आहे. 24,400चं मार्केट आहे, 24,800 जर झालं असतं, तर आता मात्र याचा प्रीमियम किती झाला असता? टोटल प्रीमियम आहे तो, मार्केट जर समजा 24,400 ला आपण कॉल आहे तो एक खरेदी केला, मार्केट 24,400 ला होतं त्यावेळेस, त्याचा प्रीमियम 100 रुपये होता. मार्केट क्लोजिंगच्या दिवशी 24,800 झालं. 24,800 म्हटल्यानंतर आपला प्रीमियम किती होईल, राहील किती याचा, किंवा आपला प्रॉफिट किती होईल? तर या ठिकाणी 100 रुपये तर आपण ऑलरेडी दिलेले आहेत त्यांना, प्रीमियमच्या स्वरूपात आपण काय केले, 100 रुपये ऑलरेडी दिलेले आहेत. म्हटल्यानंतर इथं आपला प्रीमियम किती राहील, किंवा या ठिकाणी 300 रुपये प्रीमियम राहील. मग आपला प्रॉफिट किती पॉईंटचा होईल याच्यामध्ये? 200 पॉईंटचं प्रॉफिट होईल. बरोबर आहे का? या ठिकाणी याचा प्रीमियम 24,800 ला जर मार्केट क्लोज झालं तर या ठिकाणी 300 रुपये या ठिकाणी प्रीमियम राहील याचा. जर मार्केट आहे ते 24,800 ला क्लोज झालं तर आपण 24,400 ला, मी काय म्हणत आहे, 24,400 ला आपण सीई खरेदी केला, त्यावेळेस त्याची किंमत आहे ती 100 रुपये होती. मार्केट आहे ते 400 पॉईंटनी वाढलेलं आहे. किती? 400 आणि 400 800 पॉईंटनी. तरी सुद्धा इथं प्रीमियम आहे तो 300 रुपये का वाढला? तर मार्केट जर या ठिकाणी 24,400चं म्हणजे असेल आणि आपण 100 रुपये प्रीमियम असेल त्याचा, आणि मार्केट जर या ठिकाणी 400 पॉईंटनी जर वाढला असेल तर याचा प्रीमियम आहे तो 300 रुपयेच का राहील? 400 रुपये का नाही राहणार? कारण हा आहे तो इथं ब्रेक इव्हन पॉईंट आपला पाहायला मिळतो 24,400 प्लस त्याच्यामध्ये मार्केट आहे ते आपल्या फेवर मध्ये होते 400 पॉईंट, पण आपल्याला प्रॉफिट जो होणार आहे तो 300 रुपयाचा होणार आहे, कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये 100 रुपये दिले होते. आपला प्रॉफिट किती पॉईंटचा होणार आहे? तर या ठिकाणी 300 पॉईंटचा प्रॉफिट होईल आपल्याला. हा प्रॉफिट आहे, ठीक आहे, प्रॉफिट, हा प्रॉफिट आहे आपला. टोटल याचा प्रीमियम किती राहील? प्रीमियम किती राहील टोटल याचा? 400 रुपये. या स्ट्राईकचा प्रीमियम आहे तो 400 रुपये राहील जर मार्केट आहे ते 24,800 ला क्लोज झालं तर. आता 400 रुपये जरी याचा प्रीमियम राहिला तरी सुद्धा इथं आपल्याला 300 रुपये प्रॉफिट का होईल? कारण याच्यामधून हे 400 रुपयामधून हे 100 रुपये इथं मायनस झाले, कारण ऑलरेडी आपण खरेदी करतानाच हे 100 रुपये दिले होते. म्हणून आपला निव्वळ प्रॉफिट जो आहे तो फक्त आणि फक्त 300 रुपये राहील, कारण ऑलरेडी आपण त्याला 100 रुपये दिले होते. तर आपला ब्रेक इव्हन पॉईंट हा असेल की आपल्याला 24,400चा 100 रुपये प्रीमियम असेल तर 24,500 रुपये आपला ब्रेक इव्हन पॉईंट असेल. 500 पासून जेवढं पण मार्केट आहे ते वाढेल तेवढा आपला प्रॉफिट असेल, म्हणजे 500, 600, 700 आणि 800, तर हा 300 रुपये आपला प्रॉफिट असेल. आणि ब्रेक इव्हन पॉईंट आपला कारण 24,500 होता, कारण आपण ऑलरेडी 100 रुपये दिले होते, त्यामुळे हा निव्वळ प्रॉफिट पॉईंटचा असेल. आणि आपला प्रीमियम जो राहील तो 400 रुपयाचा राहील. याला आपण काय म्हणतो? ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो. ठीक आहे, माझ्या मते हा ब्रेक इव्हन पॉईंट थोडासा आपल्याला समजला असेल की कशा पद्धतीने हा वर्क करतो. ब्रेक इव्हन पॉईंट आहे तो, माझं थोडंसं अक्षर आहे ते खराब आहे, तर थोडंसं तुम्ही म्हणजे कॉम्प्रोमाइज त्याला करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी मी थोडंसं याला डिलीट करतो. माझ्या मते आता तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय सांगायचं होतं याच्यामधून. हा ब्रेक इव्हन पॉईंट मला थोडासा पॉईंट आहे तो सांगण्याचा प्रयत्न करायचा होता. या व्हिडिओमध्ये माझ्या मते इथंच थांबू आपण. ऑप्शन ट्रेडिंग वाटते तितकी सोपी नाही आणि वाटते तितकी अवघडी नाही. जर तुम्हाला काही कमवायचं असेल ना, काहीतरी गमवावं लागेल, आणि गमवण्यासाठी तुमच्याकडे फक्त वेळ आहे. ठीक आहे, ट्रेडिंग मध्ये फक्त वेळ तुम्हाला द्यावा लागेल. म्हणजे ट्रेडिंग मध्ये तुम्हाला जर प्रॉफिट कमवायचं असेल तर फक्त वेळ मागतो. तुम्ही भले ट्रेड करू नका दिवसभरामध्ये, फक्त तुम्ही चार्टकडे पाहत राहा. चार्ट पाहणं, त्याच्यासोबत मैत्री करणं हे खूप आणि खूप गरजेचं आहे. ठीक आहे, थँक्यू. या व्हिडिओमध्ये थांबू आपण इथंच. थँक्यू सो मच.